नमस्कार मैत्रिणींनो, 34 साईजच्या ब्लाऊजची प्रिन्स कट कटिंग मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला आपण कटिंगला सुरुवात करू। तर पहा, इथे मी 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे अस्तरचा। छान तुम्ही यावरती प्रेस सुद्धा करून घेऊ शकता आढ्या वगैरे असल्या तर। त्यानंतर आपण इथे उंची टाकून घेणार आहे ब्लाऊजची। मला रेडी उंची 14 इंच ठेवायची आहे, तर मी इथं 15 इंचावरती मार्किंग करून घेते। 14 इंच रेडी ठेवायची, 1 इंच प्लस करून वाढून घ्यायचे 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी। आता आपण ही जी रेषा आहे ती सरळ ड्रॉ करून घ्यायची बघा, अशी सरळ रेषा आखून घ्यायची। त्यानंतर एक्स्ट्रा शिल्लकचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता आपण शोल्डरचे माप टाकून घेऊ। तर 34 साईजचा ब्लाउज आहे, तर 8.5 इंच चौथा भाग घ्यायचा आहे। 34चा चौथा भाग 8.5 इंच। त्यानंतर 2.25 इंच टक्स पॉइंटसाठी घेतले आणि त्यानंतर 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी कपडा ठेवलाय। त्यानंतर शोल्डरचे माप टाकून घेणार आहे बघा। 5.5 इंचावरती शोल्डरची मार्किंग करून घेतली। त्यानंतर मोंढ्याची सुद्धा मार्किंग 5.5 इंचावरतीच करून घ्यायची आणि ही सरळ रेष आपल्याला वरती ड्रॉ करून घ्यायची बघा, ह्या पद्धतीने। ह्या साइडला सुद्धा ही रेष आपल्याला सरळ करून घ्यायची। आता आपण गळ्या रुंदीचे माप टाकणार आहोत। तर समोरच्या आणि बॅक साइडच्या गळ्याचं रुंदीचं माप 2.25 इंच घेतले। इथं गळ्याची समोरच्या गळ्याची उंची घेत आहे 6.5 इंच। समोरच्या गळ्याची उंची 6.5 इंच, रुंदी आहे 2.25 इंच आणि इथं चौकोन तयार करून समोरच्या गळ्याला गोल आकार देऊन घेणार आहे। त्यानंतर बघूया मोंढ्याची गोलाई कशी द्यायची ते। तर 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घेतली, ती सरळ आपल्याला ह्या क्रॉसमध्ये सरळ लाईन घ्यायची। त्यानंतर मोंढ्याचा दुसरा भाग करून घेतलाय 2.25 इंच आणि आपला 34 साईजचा चौथा भाग इथे येतोय 8.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतली। त्यानंतर आपल्याला इथून ह्या पद्धतीने अशी गोलाई देऊन घ्यायची पहा, मोंढ्याच्या आकाराला। असा मोंढ्याचा आकार आपला तयार झालाय। खूप सोपी पद्धत आहे ताईंनो। अगदी नवीन मैत्रिणी ज्या शिकतात त्यांच्या खूप लवकर लक्षात बसेल ह्या पद्धतीने मी शिकवते। तर इथं खालच्या साईडला बंद बाजू माझ्या साईडला आहे, तिथं आपण 4 इंचावरती रुंदीला मार्किंग करून घेतली। त्यानंतर टक्स पॉइंट जो देतो आपण त्याच्यासाठी मी 4 इंचावरती इथं मार्किंग करून घेतली। 14 इंच उंची जर रेडी असली तर 4 इंचावरती उभा टक्सला आपल्याला मार्किंग करून घ्यायची शोल्डरच्या मधोमध। त्यानंतर जे 2.25 इंच आपण टक्स पॉइंटसाठी घेतलं होतं ते इथं टाकायचंय, 2.25 इंच टक्स पॉइंट। त्यानंतर आपल्याला सरळ असा हा टक्स तयार करून घ्यायचा आहे, असा आकार देऊन घ्यायचा आहे। आता मोंढ्याच्या साईडने बघा आपल्याला 0.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची ह्या पद्धतीने आणि जी आपली टक्स पॉइंट जी मार्किंग आहे ती आपल्याला त्या मार्किंग वरती न्यायची आहे बघा, अशा पद्धतीने छान मार्किंग ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर आपली पूर्णपैकी आता कटिंग पूर्ण पद्धतीने आपली मार्किंग झालेली आहे फ्रंट पार्टची। बॅक पार्ट सुद्धा यामध्येच आहे। मोंढ्याच्या आकाराच्या साईडने आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकाच याच्यामध्ये काढून घेणार आहे मी। कुठेही मोंढ्याची गोलाई कमी जास्त करायची गरज नाही। ही माझ्या पद्धतीची अशी कटिंग आहे। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ब्लाउज कटिंगची, माझी ह्या पद्धतीने आहे। नवीन मैत्रिणी शिकतात त्यांना खूप सोप्या पद्धतीने लक्षात यावं त्यासाठी मी अशी सोपी पद्धत निवडलेली आहे। तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आता आपण फ्रंट पार्टचे पार्ट कट करून घेऊया। तर आपल्याला टक्स पॉइंट पासून सुरुवात करायची कट करण्यासाठी। पहिल्या मोंढ्याच्या साईडने आपण कट करून घेणार आहे आणि आपला बॅक पार्ट साईडला काढून घेणार आहोत। त्यानंतर बघा टक्स पॉइंट आपण कट करून घेणार आहे। छान अशी फ्रंट पार्टची आपली कटिंग झालेली आहे। बॅक साइडमध्ये आता काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला दाखवते समोर। तर इथं आपली फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे एकदम छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने। तर घेऊया बॅक साइडचा पार्ट।
त्यामधून आपल्याला जो आपण टक्स पॉईंटसाठी कपडा ठेवला होता 2.25 इंच, तो 2.25 इंच फिटिंगच्या साईडने आपल्याला तो कपडा बॅक साईडच्या पार्टमधून कट करून साईडला काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि तो कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे शिल्लकचा बॅक पार्टमधून। आता आपण बॅक साईडच्या गळ्याची उंची टाकून घेऊया। तर 10.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतली गळ्याच्या उंचीची मागल्या भागाची। 3 इंच रुंदी घेतलेली आहे कारण मोठा डीप नेक मटका गळा मला इथं आकार द्यायचा आहे त्यासाठी। आता 2.25 इंच वरच्या साईडनं गळ्याची रुंदी होती ती आपल्याला आता सरळ खालच्या 3 इंचावरती घ्यायची आहे। त्यानंतर आपण याला छान असा मटका गळ्याचा आकार देऊन घेणार आहे। तर बघा या पद्धतीने मटका गळ्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। एकदम गोल आकार द्यायचा आहे बघा खाली। आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहे। बघा 2.25 इंच गळ्याची रुंदी आहे पहा, समोरच्या पण आणि बॅक साईडच्या पण। आता दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत। आपण हे ब्लाउज पीस वरती नंतर कट करून घेऊ, त्या अगोदर आपण बाहीची कटिंग करून घेऊया। त्यासाठी मी इथं बंद बाजू माझ्या साईडने ठेवली बघा। ओपन कपडा 4 फोल्ड आहे, दोन्ही स्लीव ज्याच्यामध्येच निघणार आहे। तर बघा सर्व घेतलेला आहे 8.5 इंच कपडा घेतलेला आहे। 4 फोल्ड 8.5 इंच कपडा घेतलेला आहे। आता अर्धा इंच इथं खालच्या साईडने शिलाई मार्जिंगसाठी मार्किंग करून घ्यायची पहा। अशी नवीन मैत्रिणींसाठी अशा पद्धतीने शिकवते। तर 3.5 इंच आपल्याला रेडी ठेवायची आहे बाहीची उंची। तर 3.5 इंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची, त्यावरती अर्धा इंच प्लस परत एक आपल्याला मार्किंग करून घ्यायची शिलाई मार्जिंगसाठी। इथं खालच्या साईडने मी ओपन बाजूने दंड घेर टाकत आहे 6 इंचावरती। तिथून आपल्याला शिलाई मार्जिंगची रेष सोडून 2 इंचावरती परत एक मार्किंग करून घेतली। त्यानंतर वरच्या साईडने परत अर्धा इंचावर शिलाई मार्जिंगसाठी मार्किंग करून घेतली। व्यवस्थित कपडा करून घ्यायचा आहे, खाली वर झाला नाही पाहिजे। आणि आता आपल्याला याचा आकार बाहीचा असा देऊन घ्यायचा आहे बघा, जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपली बाही छान पद्धतीने कट करून घ्यायची आहे। आता इथं बाहीचा मध्य पण काढून घेतलाय मी कैचीचा कट देऊन। आता आपण हे ब्लाउज पीस वरती कट करूया। तर दोन्ही ब्लाउज पीसचा कपडा मी इथं डबल फोल्ड करून घेतलाय। बंद बाजू माझ्या साईडनं आहे, त्यावरती बॅक साईडचा पार्ट ठेवलाय बंद बाजूनी, गळ्याचा आकार ठेवायचा आहे। त्यानंतर बाही ठेवून घेतली। आता आपण हे पूर्णपणे 1-1 इंच अंतर सोडायचं आहे ब्लाउज पीसचा कपडा आणि कट करून घ्यायचं आहे पूर्ण फॅब्रिक आपल्याला। आणि ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवण्यात येणार आहे। आता आपण या बॅक साईडचा गळा सुद्धा कट करून घेऊ। याची स्टिचिंग तुम्हाला लाईव्ह मध्ये प्रॉपर शिकवल्या जाणार आहे, तर नक्कीच बघायचे। तर ह्या व्हिडिओच्या खाली मी त्रिकोणी बेल आयकॉनवरती तुम्हाला लाईव्हची लिंक देऊन देईल, नक्कीच बघायचे। नवीन मैत्रिणींनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन, लाईव्हचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगायचे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचे आणि चॅनलला सपोर्ट करायचे। तर बघा छान पद्धतीने पूर्ण ब्लाउज मी कटिंग करून घेतलेला आहे। आता स्टिचिंगचा व्हिडिओ आपण लाईव्ह मध्ये शेअर करूया। तर बाही बघा कशी जोडणार आहे, जी डिझाइन आहे ती बराबर दंड घेरावर आली पाहिजे अशा पद्धतीने मी अस्तरचा कपडा ठेवून बाकीचा खालचा कपडा एक्स्ट्रा कट करून घेतलाय। श्री स्वामी समर्थ।